शेतकरी बंधूंनो, पूर्णपणे आपल्या शेताला नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि हे पाणी चढत आहे की उतरत आहे त्याचा ठेपा घेण्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, इथं काडी खोचलेली. सकाळी आल्याच्यानंतर ही काडी खोचली होती. तुम्ही बघू शकता तर पूर्णपणे हे बघा, हे इथपर्यंत आलं आहे. इथपर्यंत आल्याच्यानंतर इथं काडी खोचली. इथं काडी खोचल्याच्या नंतर पुन्हा फुटभर पाणी इकडं वाढले. आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते, आलकडीची बाजू ही पूर्णपणे जमिनीची, ही पूर्णपणे टेकाडीची बाजू आहे. इकडं जर 1 इंच पाणी जर वाढत असेल तर समोर तिकडं ज्या जमिनीत का पूर्णपणे लावण्यात आहे. इकडे 1 इंच जर वाढलं तर तिकडे 1 फूटभर बी वाढू शकतं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त बी वाढू शकतं आहे. आता पूर्णपणे बघू शकता तुम्ही, सकाळच्या कॅपॅसिटीमध्ये आणि ह्याच्या आताच्या कॅपॅसिटीमध्ये फक्त एवढा फरक आहे. एवढं टेकाड आहे, पूर्णपणे तिकडं वाढलेलं आहे. तिथं विहीर आपण दाखवली होती, पूर्णपणे ती बी विहीर पाण्यात डुबून गेली. आता बघू शकतात, हे जे आपला रस्ता आहे का, पूर्ण पवनी पाणी बघा ह्याच्यामध्ये. हे जे वळण आहे का, हे वळण अखंड होतं, पूर्णपणे हे वळण पाण्यात गेलेलं आहे. आता तिकडून तुम्ही बघू शकतात, गावातले माणसं वरचे येत जातात बघत येत, पूर्णपणे पाण्यात गेलेले बघा. हे इकडं बघा, अगदी नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. हे जे वळण आहे का, हे वळण बी पूर्णपणे पाण्यात गेलेलं, विहीर बी झाकून गेलेली, काही राहिलं नाही बघा. आता खरं काय, आता एक रात्र जर गेली का, ह्या रात्रीमध्ये कळण बघा, आता पाणी उतरत आहे का पूर्णपणे पाणी चढत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता जे आपण चेक केलं आहे का, तर ह्या चेक केल्यावरून असं समजा ठरतं आहे की पाणी अजून बी वाढतच आहे. आता इथं हे आमच्या आप्पा इथं आप्पा सांगू लागले, जर पाणी उतरायला लागलं तर पाणी उतरताना गपा उतरत आहे, वाढताना मात्र दमाने वाढते. तर शेतकरी बंधूंनो, धन्यवाद.